तर यानंतरची बातमी आहे, आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात मर्द आहे असं म्हणायचं आणि सतत रडायचं असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे। मर्द आहे असं म्हणायचं आणि सतत रडायचंय अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे। काय म्हणालेत आशिष शेलार पाहूयात। आमच्या सोबत सत्तेत होते तेव्हा रडत होते, नंतर मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून रडणं सुरू झालं। जुगाड करून मुख्यमंत्री पद मिळवलं तरीही रडगाणं सुरूच आहे। पक्षप्रमुख होते तेव्हाही आमच्या नावाने रडत होते, पक्ष उभा फुटला तेव्हाही रडणं कायम होतं। मुख्यमंत्री पद गेलं तेव्हाही रडणं सुरूच झालं। बरं, भाजपाने देशातील अनेक राज्य जिंकली तेव्हाही रडतच होते। राम मंदिर उभे राहिले मग निमंत्रण नाही म्हणून रडायला लागले। कुठल्याही निवडणुका लागल्या की झाली त्यांची रडायला सुरुवात। आणि हो, सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा त्यांच्या बाजूने आला तेव्हाही रडणं सुरूच होतं। आणि आज विधानसभा अध्यक्ष निवाडा देणार असं कळलं तेव्हापासून तर पत्रकार पोपटलाल यांच्यासह प्रत्येक जणाने वेगवेगळे सूर लावून रडायला सुरुवात केली। मर्द आहे असं म्हणायचं आणि सतत रडत बसायचं।